विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। सर्व आदिवासी बांधवांनी जे आहे आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहेत। विविध मागण्या घेऊन जे आहेत आता हे सर्वच आदिवासी बांधव जे आहेत आक्रमक झालेले आहेत। सकाळपासूनच भर उन्हात जे आहेत हे सर्व आदिवासी बांधव जे आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी धडक दिलेली आपल्याला पाहायला मिळते। अरे यांना बसून पाचची गर्दी ना दिसत, बसून पाचची गर्दी ना दिसत। पोरांना उभं राहू दे ना, हे पोरांना उभं राहू दे, पोरांना उभं राहू दे। पोहोचवायचं आहे म्हणून सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी खाली बसून जायचंय। मागे हा एक मिनिट यांना सेट आपण मागे जाऊ, चला मागे ये मागे चल, मागे मागे चल, मागो काल ये अरे मागे हो ना यार, अरे आज आलोय ना, ये मागो रे, अरे संगत जी अरे चालत आले तरी ये इथं बघ बाबू, मागे या, हो द्या खोच द्या। नक्कीच सर्व हे आदिवासी बांधव जे आहेत आता आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जो आहे मोर्चा काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच जर बघितलं तर चिराग नगर मधील हे सर्व आदिवासी बांधव आहेत आणि हे आदिवासी बांधव गेले अनेक दिवसांपासून जे आहेत त्यांचा हा लढा जो आहे तो सुरू आहे। मात्र प्रशासनाकडे जे आहे त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या होत्या, मात्र कोणत्याही प्रकारची दाद जी आहे ती त्यांना मिळत नव्हती। त्यामुळे आज जर आपण बघितलं तर हे सर्वच आदिवासी बांधव जे आहेत ते त्यांनी आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला पाहायला मिळतोय। नक्कीच वनपट्टे जे आहेत ते त्यांच्या नावावर जे आहेत अजून करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे आता हे सर्वच आदिवासी बांधव जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर हे ना पाटील सरकार हमारी चालक है, सरकार हमारी चालक है। गुरु के टक्कर में, गुरु के टक्कर में अरे लड़ाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, अरे जमीन आजाद कीजिए, अरे जमीन आजाद कीजिए, अरे भूमिपुत्रांना न्याय, अरे भूमिपुत्रांना न्याय, अरे वाघपट्टी आजाद कीजिए, अरे वाघपट्टी आजाद कीजिए। हर दो जुल्म के संघर्ष में, हर दो जुल्म के टक्कर में हात तो घेऊ जरा 2 मिनिटं समोर बघा, मागची लोक दिसत नाही पोस्टर
नक्कीच वनपट्टे जे आहेत आमच्या नावावर मिळावेत आणि अशा विविध मागण्या घेऊन आता चिरागनगरमधील हे सर्व आदिवासी बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालपासूनच जे आहे चिरागनगरमध्ये आंदोलन जे आहे ते चालू आहे, मात्र कोणत्याही प्रकारचं लक्ष जे आहे ते ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता आक्रमक झालेले हे आदिवासी बांधवांनी चक्क ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जो आहे प्रशासनाचा या ठिकाणी निषेध केलेला ते चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने हे सर्व आदिवासी बांधव जे आहेत ते सकाळपासून एकत्र झाले आणि आज त्यांनी जे आहे चिरागनगर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जो आहे हा थेट मोर्चा जो आहे तो काढून जिल्हा प्रशासनाचा जो आहे निषेध या ठिकाणी केलेला ते चित्र आपल्याला पाहायला मिळते। पोस्टर जमा नाही करायचे, हे हातात धरायचे। पोस्टर जमा नाही करायचे, पोस्टर जमा नाही करायचे, दाखवायचे त्याच्यावर आपला सूचना सगळ्यांना। पोस्टर प्रत्येकाच्या हातात माझा काही संबंध, मी गरीब लोकांसाठी आहे। पोस्टर प्रत्येकाने वरती ठेवायचे। आता घोषणा द्या, हो आता हात वर करून घोषणा। हात वरती करायचे, सर्वांनी घोषणा देताना हात वरती करायचे। सर्व आदिवासी बंधूंना विनंती आहे, घोषणा देताना हात वरती करा। बाहेर याला इथंच बोलू, पुढे नको जायला। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, पट्टा जास्तचे, पट्टा जास्तचे, नहीं सहेंगे अत्याचार, नहीं सहेंगे अत्याचार, अरे लाठी गोली खाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, आदिवासी शुभेच्छा, आदिवासी शुभेच्छा। वाघ बघतो उभा करा, वाघ उभा करा। जाम घाई असेल। एक दुसरं पकड तिथे जाऊन मारताय, मी बोलत नाही, त्याचं काम साहेब, हो साहेब, हो घोसाळकर, हो घोसाळकर मागे, हो घोसाळकर साहेब, वाहत येतो। 2 मिनिटं फोटो तर होऊ दे आमचा। ये मागे हात मला इकडे अरे इकडे बोलो ना अमर, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हाथ आदिवासी शुभेच्छा, आदिवासी शुभेच्छा, सभी आमच्यासाठी, सभी आमच्यासाठी। शिलांगमध्ये आधी केलेलं आहे, शिलांगमध्ये आधी केलेलं आहे, शिलांगमध्ये आधी केलेलं आहे, सभी आमच्यासाठी, सभी आमच्यासाठी। अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, उभे राहा।
हो साहेब माझं घ्या समोर हे वाघ 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 उभे राहा मागे 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 थोडे मागे खाटी घे ना खाटी खाटी अजून खाटी घे काय फायदा हो चला या बाईट द्या. कोण बाईट देणार आहे? बाईट कोण देणार आहे? या ना पुढे या ना. सौरभ बाईट घेऊन मला पुढे बाईट घेऊन झालं पुढे मागे की अरे कुठे गेला तू बुवा? ये ना. येऊ का बाबा? पटकन घ्या मग चल यार. जोरात बोला काय नेमक्या मागण्या आहेत? मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव आणि आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामागचा उद्देश असा आहे की आज एसआरएच्या नावाखाली, क्लस्टरच्या नावाखाली हे आमच्या आदिवासी लोकांचे पाडे उद्ध्वस्त करायचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. कालची जी कारवाई झालेली आहे 22 तारखेला चिरागनगर येथे 1949 साली आमच्या आदिवासी लोकांना हा कलेक्टर साहेबांनी ह्या ज्या जमिनी आहेत त्या येणे करून दिलेल्या आहेत. आमचा कायदेशीर अधिकार असताना कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आणि आज आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे. त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जो बेकायदेशीर सर्व्हे सुरू आहे, कारण त्याच्यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी जे सांगितलेलं आहे की 1995 पासून जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना आम्ही इथून हटवणार आहोत, परंतु हे सरकार कायदा विसरलेला आहे. जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या देशामध्ये विशेष कायदा झाला FRA, फॉरेस्ट जो काय कायदा आहे, वन हक्काचा कायदा आहे, त्याच्यामध्ये 2005-2006 पासून जेही आदिवासी लोक इथे राहतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आमच्या आदिवासी लोकांना इथे हटवून हे जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे कुठल्या तरी बिल्डरला, मोठ्या कॉर्पोरेटला द्यायचा त्यांचा डाव आहे. वनमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी ऑफिशियली बोलतो, ज्या धर्तीवरती अंबानी साहेबांनी वनतारा बनवलेला आहे त्या धर्तीवरती हा संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सूर्यतारा बनवायचा आहे आणि इथल्या आदिवासी लोकांना देशोधडीला लावायचा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली आम्हाला इथून हकलून लावायचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतलाय. आम्हाला वन हक्काचा कायदा आहे, सामूहिक वन हक्क आहे, वैयक्तिक वन हक्क आहे, असं सगळं असताना बेकायदेशीरपणे आमच्या घरामध्ये घुसून आमची परवानगी नसताना आमच्या घरामधला सर्व्हे सुरू आहे. तुमच्या घरामध्ये व्यक्ती किती आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं अकाउंट बुक हे लोक आमच्याकडे मागतायत आणि अशा बेकायदेशीरपणे हा सर्व्हे चालू आहे. आणि तुम्हाला आठवण करून देतो, ह्या थोडं तुम्ही पुढे गेल्यावरती एक तारपाची प्रतिकृती आहे, हे आमच्या आदिवासी लोकांचं प्रतीक आहे. हा ठाणे जिल्हा आदिवासींचा जिल्हा असताना आज आदिवासीचे जे पाडे आहेत तिथे मानपाडा असेल, पातळीपाडा असेल, वाघबीळ असेल किंवा इकडचे पाचवड असेल हे आदिवासींचे पाडे आहेत आणि त्यांना इथून हाकलून लावण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी, ह्याचा आक्रोश करण्यासाठी आणि ह्या ज्या काही कलेक्टर आहेत त्यांना विचारण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आणि कदापि आम्ही आमच्या जागेवरून हटणार नाही. तुमच्याकडे जे साधन असेल, जी मशिनरी असेल, तुमच्याकडे बंदुका असतील त्याच्या घेऊन या आणि आम्हाला जागेवर मारा, आम्ही इथून जाणार नाही. ही आमची जमीन आहे. आज ह्या जिल्ह्यामध्ये राहणारे लोक कुठून आले असतील पण आदिवासी इथला मूळ निवासी आहे आणि त्याला देशोधडी लावायचं काम इथली शासन व्यवस्था करते. सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे आणि मी हे सांगेन की सरकार संविधान मानत नाही म्हणजे ते सरकार देशद्रोही आहे. स्वतःहून त्याच्यावरती त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आज एसआरएच्या नावाखाली, क्लस्टरच्या नावाखाली जे काय चाललंय त्यांचं वनतारा बनवायचंय, सूर्यतारा बनवायचंय, ह्याच्यामध्ये आदिवासींना देशोधडीला लावायचं काम सुरू केलेलं आहे. आणि आमची मूळ जमीन आहे, आम्ही इथले मालक आहोत आणि मालकाला ह्या पद्धतीने वागवलं जात आहे. सरकारने आदिवासींसाठी भरपूर कायदे केलेले आहेत. जसं 1971ला आदिवासी जमीन नावावर करण्यासाठी सरकारी जमिनीवर अतिक्रमण असेल ते नावावर करू शकतो. 2022ला मागेल त्याला घर, ते पण आदिवासीला जमीन नावावर करायचा अधिकार दिलेला आहे. असं असताना पण आम्हाला बेकायदेशीर ठरवून, आम्हाला इलिगल ठरवून इथून उठवायचं काम ह्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून हे जनआंदोलन सुरू केलेलं आहे. आजचं हे प्रतिकात्मक आहे. आज जे संसार उघड्यावर पडलेले आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे कलेक्टरला आम्ही विचारणार आहोत. जर कोणी जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही ह्या जिल्ह्याचे मायबाप आहे. आमची सर्व आदिवासी कुटुंब ह्या वस्तीला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन राहणार आहोत. आम्ही जाणार कुठे आहोत?
हे आमचा सवाल आहे आणि त्याच्यासाठी हा आमचा मोर्चा आहे की आमचं जे गाऱ्हाण आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि ह्या पद्धतीने आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे आणि आमचं जे निवेदन आहे ते आम्ही सरकारला देणार आहोत आणि त्याची दखल आणि खेदाने सांगावं असं वाटतं की हे जे ठाणे जिल्हा आहे किंवा हे ठाणे शहर आहे इथले पालकमंत्री आमचे माननीय शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आम्हाला त्यांच्याकडे पण विनंती आहे, तुम्ही पालक आहेत, हा मुलांची देखभाल कोण करणार आहे? त्यांनी ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून आमचे जे संसार उघड्यावर पडलेले आहेत त्याच्यासाठी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. आम्ही एवढे आदिवासी पाड्यात त्या आदिवासी पाड्यामध्ये आता आम्ही माझी चौथी पिढी राहिली तिथे आणि परंपरेनुसार आम्ही तिथे राहतो आणि फॉरेस्टनी कुठलंही आम्हाला न विचारता आम्हाला नोटीस वगैरे दिलं. याच्या संदर्भात आम्ही आता शांत पद्धतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ, नाहीतर याच्या पुढे आम्ही मग तीव्र आंदोलन करूया. नाही ह्यांचं घर तुटलेलं आहे, त्यांचं काय चिरागनगर मध्ये आज आम्ही जवळजवळ 3 पिढ्या राहतो. 1949 साली महाराष्ट्र शासनाने आम्हाला 22 आदिवासींना जमीन घरासाठी मंजूर करून दिलेली आहे आणि ती जागा येणे आहे आणि काल आमच्यावर तोडक कारवाई करून आम्हाला कुठलीही सूचना न देता आमच्या घरात घुसून माझ्या स्वतःच्या घराचं टाळं तोडून मी घरात नव्हतो, बायको पण नव्हती, आमचा संसार उद्ध्वस्त केला आणि आम्हाला मी घरी येऊन बघतो तर आमच्या घरात दादा तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय त्या आदिवासी बांधवांना पाठिंबा देत आहे? सरकारचं स्मार्ट सिटी नावाने हे जे भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांना बळजबरी हे यांचं बाहेर काढायचं नियोजन चालू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने चालू आहे. माजी पंतप्रधान जे आहेत राहील त्याचं घर कसेल त्याचं जागी जमीन असं हक्क देत आहेत. मात्र हे जे पंतप्रधान जे आहेत हे जे मूळ आदिवासी आहेत हे जिथे राहत आहेत आणि यांचं ह्या जमिनीवर वावर आहे, यांचं हक्क आहे आणि हक्क असतानाही यांना स्मार्ट सिटीच्या नावाने यांना बळजबरी यांच्या जमिनी हातात हिसकून घ्यायचा हा डाव आहे. आणि मला एवढंच पंतप्रधानांना म्हणायचं आहे की आमची घरं खाली करून तुमचा विकास करत असेल तर आमचा याला विरोध असेल. आणि आम्ही ह्या सर्व आदिवासी बांधवांच्या बरोबर हा संगम डोंगरे म्हणून जातीने लढणार आहे आणि यांच्यावर जो अन्याय जो आहे हे वारंवार जे हे भूमिपुत्रांवरती स्मार्ट सिटी नावावरती आणि काही जे सरकारांचे म्हणजे सरकारचे काही बिल्डर म्हणा किंवा काही व्यापारी म्हणा ह्या व्यापाऱ्यांच्या आड ह्या आदिवासींना टार्गेट केलं जातं. पण मी ह्या आदिवासी बांधवांना एकच जनशब्द देतो की तुमच्यावर अन्याय मी होऊन देणार नाही आणि अन्याय झाला हा संगम डोंगरे रस्त्यावर उतरशिवाय राहणार नाही. बळजबरी काढले घरात आदिवासींना बळजबरी काढले. आम्ही आज बोलत होतो तरी आम्हाला घसवून काढलं, हाकलून काढले, बोललेलं त्यांनी बाहेर काढलं. हे लोक आले दुपारी आमच्या बाबांच्या घराचं लॉक होतं, लॉक तोडलं, आम्हाला घरापर्यंत जाऊन पण दिलं नाही त्यांनी. माझा 1 वर्षाचा मुलगा आम्ही त्यांना बोलतो 2 तास द्या 3 तास द्या, नाही झोपलेल्या मुलांना त्यांनी बाहेर काढायला लावलं आणि सरळ बुलडोजर सामान पूर्ण जबरदस्ती काढलं. आम्ही एवढं सांगतो आमचं सामान आहे घरात काढू द्या म्हणते, नाही काढणार. जेसीपी लावला, सगळं सामान घराच्या घरात ठेवून दिला आणि जेसीपी लावून दिला. आम्ही माणसं राहत नाही का? आमचं सामानच नाही राहिलं तर आम्ही करणार काय? आमचं मूळ घर नाही तर आम्ही सामान घेऊन राहणार कुठे? आज सगळं आम्ही रस्त्यावर आहे, आमचा संसार रस्त्यावर आहे, आम्ही करणार काय? राहणार काय? त्यांचे हात पाय जोडले, त्यांना दया आली नाही जरा पण. पोरं 2-2 वर्ष त्यांच्या पाया पडले तरी त्यांना जाणीव आली नाही की लहान पोरांची पोरं पाया पडतात. सगळं फेकून दिली, जेसीबी चालू केला पण एकही माणूस ऐकला नाही का? त्यांची पोलीस कार्यकर्ता त्यांचे कोणी ऐकले नाही. सगळे अधिकारी आहेत ते SRA अधिकारी आहेत पण त्या अजिबात ऐकलं नाही. त्यांनी ऍक्च्युअली ऐकायला पाहिजे होतं, थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं. त्या एक लेडीज होत्या, त्यांना संसार आहे ना. 4 दिवसापासून पाणी बंद केलं, त्या दिवशी आले लाईट पण बंद केलं. प्लस आमच्या घरातले जे डॉक्युमेंट्स होते, मेन डॉक्युमेंट जिथे आमचं सबमिट केलं ते पण ट्रक मध्ये भरले, त्यातले गायब पण केले. विश्वास नाही आम्हाला. सगळे डॉक्युमेंट आमचे दागिने पण सुद्धा गेले.
आणि आम्हाला सांगितलं गेलं की तुमच्यासाठी रूम अरेंज केलेत. लोकमान्य नगर, शास्त्रीनगर हे 2 लोकेशन त्यांनी वापरले, पण तिकडे न नेता आमच्या एरियात जिथे एंट्री आहे तिकडे सगळं सामान फेकलं गेलंय आमचं. लहान मुलावर पण त्या लोकांनी कुठल्या प्रकारची दयामाया नाही दाखवली. आणि प्लस जेव्हा ते घरात घुसले सामान घ्यायला, ते लहान मुलाचं जे फ्रुट्स वगैरे आणले ते लोक खात होते. म्हणजे तुम्हाला लोकांना एवढी भीक लागली आहे का की तुम्ही लोक त्यांचे खातात? तुम्हाला काय ते लोक सांगतात का की हे सरकारचं सर्व काम आहे, सरकारचे लोक नाव घेऊन हे सर्व काम करत होते. सरकार एवढी म्हणजे दयाबाया त्यांना काही राहिलेली नाही. एवढी सर्वांवरती त्याच्या नजरेत सगळे असे वेगवेगळे आहेत का? पण एक समान नाही आहेत. मला सरकारला प्रश्न विचार, सरकारकडनं मला उत्तर हवं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.